लोकसभेमध्ये मोठं यश मिळाल्यानंतर आता ठाकरेंनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे। ठाकरेंनी राज्यभरातील जागांची चाचपणी करायला सुरुवात केली आहे। अशातच आगामी विधानसभेत ठाकरेंची नजर प्रामुख्याने मुंबईवर असेल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण आगामी विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेना ठाकरे गट मुंबईतील 36 पैकी किमान 25 जागा लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळते आहे। तर वांद्रे पूर्व मधून वरुण सरदेसाई तर दहिसर मधून तेजस्वी घोसाळकर यांना पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवण्याची शक्यता आहे। याशिवाय अनेक नव्या चेहऱ्यांना विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून संधी मिळणार असल्याचं बोललं जात आहे। महाविकास आघाडीमध्ये निवडणूक लढवताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत काही जागांमध्ये अदलाबदल केली जाणार असून महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये या संदर्भात वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं। ठाकरे गट मुंबईतील कोणत्या जागांसाठी आग्रही आहे बघूया। शिवडी, भायखळा, वरळी, माहीम, चेंबूर, त्यासोबतच भांडूप पश्चिम, विक्रोळी, मागाठाणे, त्याचबरोबर जोगेश्वरी पूर्व आणि दिंडोशी मतदारसंघ, अंधेरी पूर्व, कुर्ला, कलिना, दहिसर, गोरेगाव, वर्सोवा, वांद्रे पूर्व, विलेपार्ले, कुलाबा, वडा, तांदिवली, बोरीवली, मलबार हिल, अणुशक्तीनगर आणि मानखुर्द, शिवाजीनगर। यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। मुंबईतल्या 36 पैकी 25 जागा शिवसेना लढवण्याची तयारी करते असे आपण कशा पद्धतीने तर ज्या त्या पक्षाचं तयारी असणं स्वाभाविक आहे। त्याविषयी तिसऱ्या पक्षाने नाही होती।